नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा जाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 37वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. जिह्वे सदैवं भज सुंदराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति. श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत ब्रजा भीत ठाके हो प्रभु हो प्रसन्न भजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम की जय. भगवती सोना माता की जय. काल आपण प्रल्हाद चरित्रातला थोडा भाग पाहिलाय की ते षंड आणि हे जे गुरु असतात त्यांचे अमरकोप ते दोघं जण बाहेर जातात आणि थोड्या वेळात येतो. मुलांना खेळायला मोकळीक दिलेली असते. ती जी असुर बालक असतात ते प्रल्हादाला एकटा बसलेला बघून त्याला म्हणतात, ये ना इकडं खेळूया आपण. मग तो प्रल्हाद म्हणतो की तो म्हणतो ही संधी मनात म्हणतो ही संधी कशाला सोडायची, आपण त्यांनाच मार्गदर्शन करू. आणि मग तो सांगतो की मित्रांनो, तुम्हीच थोडा वेळ बसता का? आपण जे काही तुम्ही म्हणताय की काय खेळायचं, तर ते खेळ काय नंतर परत कायम खेळता येत आहेत ना, पण मी जे काही सांगतोय ते तुम्ही ऐकाल का? तर ते म्हणतात, का नाही ऐकणार, तू तर राजपुत्र आहेस, आम्ही अभेर कसा करू? तो म्हणतो, ऐका, तुम्ही बसा. आणि मग त्या आपल्या भोवती सगळ्यांना बसवून घेतो. आणि मग तो इतका, त्याची दृष्टी इतकी कोमल होती किंबहुना मंगलमयी होती की सगळ्यांना त्याच्या ठिकाणी एक सुंदर अलौकिक असं श्यामसुंदराचं दर्शन व्हायला लागलं. आणि चेंडू बिंडू खेळण्यापेक्षा हे ह्याच्या समोर बसतो तर आपल्याला किती आनंद मिळतोय असं प्रत्येकाच्या मनात यायला लागलं. आणि तो मग आता म्हणतो की मी तुम्हाला एक नवीन खेळ शिकवतो. त्या मुलांना वाटतं की काय नवीन खेळ असेल. ते म्हणतात, अरे आमच्यापेक्षा वेगळा खेळ तुला काय माहितीये, आम्हीच सारखं खेळत असतो, तू तर कधी खेळायला येत नाही. तर तो म्हणतो, हो पण मी तसाच वेगळा खेळ शिकवतोय की जो मी खेळतो. ते म्हणतात, काय? तर मी तुम्हाला भागवत धर्माचा उपदेश सांगतो. तो म्हणतो, म्हणजे काय? तो सांगतो, कौमारम आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थमन. ध्रुवमर्थदम. मित्रांनो, की आपलं जे काही हे आयुष्य आहे, संसारात मानव जन्म खूप दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ मनुष्य जन्म आहे. आपण त्याची किंचित किंमत ठेवत नाही. या मानव जन्मात खरोखर त्याचं ध्येय असलं पाहिजे की फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्ती. पण मृत्यू केव्हा येईल हे कुणालाच माहिती नसतं, आणि तो येण्याच्या आत बुद्धिमान पुरुषाने ईश्वर प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. पण साधारणपणे माणसाचं तारुण्य आणि वृद्धावस्था यांचा म्हणजे विश्वास धरता कामा नये, आणि म्हणून बालपणापासून साधनेला लागलं पाहिजे. शरीर हे एक स्वतःच साधन आहे याचा विचार करायला पाहिजे. मग ते भगवंत भागवतकार म्हणतात की प्रल्हादाचं चरित्र आपल्याला शिकवतं की ईश्वर भजनात लहानपणापासून रंगून जायला पाहिजे. म्हातारपणी तर देहाची सेवा करावी लागते, ती देवाची सेवा होत नाही. बालपणी अज्ञान असतं. साधारण 100 वर्ष माणसाचं आयुष्य जरी धरलं तरी 20 वर्षापर्यंत तरुण म्हणजे कुमार अवस्थेचा काळ आणि बालपणाचा काळ हे सोडून दिलं
म्हातारपणाची 20 वर्ष सोडून दिली तर ती 40 वर्ष तर अशीच वाया जातात. राहिलेल्या 60 वर्षातली 30 वर्ष रात्रीच जाणार आहेत. रात्र ही तमोगुणयुक्त असते, त्यामुळे त्याचा उपयोग नाही. आणि मग जे 30 वर्ष राहत आहेत त्याच्यात 6 शत्रू जे डाकू आहेत, मोठे भयंकर आहेत, ते माणसावर आधिपत्य गाजवायला टपलेले असतात आपल्या तरुणपणावर. आणि ते म्हणजे लोभ, मोह, मद, मत्सर, माया हे सगळे तुमच्यावर हवी होतात आणि माणसाला मनातनं इच्छा असूनही काही करता येऊ शकत नाही, कारण त्यांना ते कुठून तरी हवंच असतं. त्यामुळे ते त्यांना बळी पडतात. म्हणजे ते जे काही घडायला पाहिजे ती साधना घडत नाही. पण गंमत माहितीये का, खरं काय आहे तर ईश्वरच नित्य आहे, शरीर अनित्य आहे. अनित्य शरीराने नित्य ईश्वराची उपासना करायची, किंबहुना प्राप्ती आपल्याला त्याची त्यानीच होत असते. म्हणजे नित्य असणाऱ्या परमेश्वराची प्राप्ती ह्या अनित्य देहाच्या उपासनेतून घडवून ती करायची. मग मानव देहाचा खूप मोठा महिमा संतांनी सगळ्यांनी सांगितलेला आहे. मनुष्याची म्हणजे आपण म्हटलं की वासना सहजासहजी आत्मकल्याणात होतच नाही. खरं तर त्याच्या गरजेचं आत्मकल्याण असतं, त्याचं हितकारक आत्मकल्याण असतं, त्याचं कल्याणकारी आत्मकल्याण असतं. असं असून सुद्धा माणूस हा बहिर्मुख असतो, बहिर्दृष्टी असतो आणि त्याला आपलं खरं कल्याण कशात आहे हे कळत नाही. आणि ह्याला कारण काय असतं तर आपण म्हणजे सतत एक प्रकारचं भय भरलेलं असतं मनात. जोपर्यंत शरीर भगवत प्राप्तीसाठी योग्य आहे हेच समजत नाही आपल्याला, त्याप्रमाणे तोपर्यंत ते मनुष्य म्हणजे मृत्यूला वश गेलेला आहे. सारखं त्याच्या मनात धास्ती आहे की कधी मरण येईल. अरे पण जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याचं कल्याण साधणं. पण असा कोणीच मनुष्य नसतो की जो दुःखाच्या प्राप्तीसाठी नवस करतो, सायास करतो. जे तुम्ही पूर्वकर्म केलेलं आहे त्याला आपण साधा शब्द वापरतो की प्रारब्ध. पूर्वजन्मात केलेलं पापकर्म त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि जे प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं, जे काही दुःख समोर येतात ती भोगत असताना माणूस म्हणतो की आमचं प्रारब्ध आहे. आणि हे प्रारब्ध भोगत असतो आणि ते भोगलंच पाहिजे. म्हणजे ते प्रारब्धाधीन माणूस असतो, त्याच्यासाठी आपल्याला कुठलाही प्रयत्न करावा लागत नाही, ते आपोआप आपल्याला येतच असतं. जे मिळणार आहे प्रारब्धानुसार ते मिळतच असतं. म्हणून सांसारिक सुखोपभोगांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता एकमात्र परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा. एखादा राजा रंक होऊ शकतो प्रारब्धानुसार आणि एखादा रंक राजा होऊ शकतो. ते जे काही कर्मात असेल ते घडेल, पण त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुमचं ह्या जन्माचं ध्येय काय आहे तर ईश्वर प्राप्ती, ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. होता होईल तो सत्कर्माचा प्रयत्न करा. सत्संगामध्ये मती म्हणजे आपली बुद्धी गुंतवा. मग मुलं म्हणतात आम्ही आत्ता करण्यापेक्षा आपल्या आजोबांच्या वयात गेल्यावर म्हातारपणी केलं तर म्हणतो अरे नाही रे, मी काय सांगतोय, तरुणपणी आत्ता बालपणापासूनच तुम्हाला भजन केलं पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. म्हातारपणी बुद्धीच होत नाही. आत्तापासून जर तुम्ही सवय लावलेली नसेल तर म्हातारपणी तुम्हाला इच्छा होणारच नाही आणि मन तिकडं खेचलंच जात नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की आत्तापासून तुम्ही करा. तो म्हणतो तारुण्यात मद असतो, यौवनात मनुष्य इंद्रियाचे लाड करतो, इंद्रियाच्या अधीन असतो आणि मोहात तारुण्यात फसलेला असतो. अर्थोपार्जन, इंद्रियांचे चोचले यातच आयुष्य सगळं निघून जातं आणि ते जातं इकडेही त्याचं लक्ष नसतं, इतक्या ते सहजतेने जात असतो. मोठमोठे विद्वान लोक सुद्धा एरवी खूप ज्ञानाच्या गोष्टी मारतात, पण तारुण्य अवस्थेत आणि ह्याच्यामध्ये प्रचंड धनलालसेच्या मागे लागलेले पाहायला मिळतात. मग हे तू काय नवीनच आम्हाला सांगतोस? मग तुझ्या म्हणण्यानुसार आपले दैत्यराज हिरण्यकश्यपू सर्वेसर्वा नाहीत का? तो म्हणतात नाही. म्हणजे सच्च तो आपल्या वडिलांच्या विरोधात त्या सगळ्या मुलांना सांगतो की अरे
सगळ्यांपेक्षा आपले बलवान राजे आहेत त्यांच्यापेक्षा कैक बलवान असे महान महान बलवान शेकडोनी त्यांचे शिष्य आहेत, भक्त आहेत. आणि आपण केवळ निमित्त मात्र आहोत. तो परमेश्वर खूप मोठा आहे. आणि मग ते म्हणतात की तुला कसं ह्या गोष्टी माहिती रे? म्हणजे आपण तर मिळूनच आपल्या दैत्य गुरूंकडे शिकवायला येतोय. ते आपल्याला जे शिकवतायत त्या असल्या गोष्टी त्यांनी आपल्याला कधीच सांगितल्या नाहीत. आणि मग तू हे आम्हाला काय सांगतोयस की परमेश्वराकडंच पाहिलं पाहिजे, सर्वांमध्ये परमेश्वर आहे, हे कसं शक्य आहे? तर म्हणतो हा प्रल्हाद अगदी ठासून पुन्हा सांगतो की अरे हो, सर्वांमध्ये एका परमेश्वराचेच दर्शन करा. जगाला प्रसन्न करायची इच्छा असेल तर जगामध्ये पसरलेला परमेश्वर बघून कृष्णाला बघा आणि मग तुम्ही त्याला प्रसन्न करायला जा जगाला. आणि समजा की मी कृष्णाला प्रसन्न करतोय हा भाव मनात ठेवा. तस्मात सर्वेषु भूतेषु दयाम कुरुत सौहृदम आसुरम भावमुच्च यया तुष्यत्य धोक्षजम. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपले दैत्यत्व, आसुरी भाव, आसुरी संपत्ती ह्यांचा तुम्हाला त्याग करायला हवा. आपण आसुर आहोत याचा आपल्यावर भयंकर एक अभिमान चढलेला आहे. पण मुळात आसुर म्हणजे खूप वाईट अवस्था. मनाची आपण दया हा भावच सोडलेला असतो. तुम्ही दया बुद्धीने सगळ्यांची वागा. सर्व प्राण्यांवर दया करा. प्रेमानेच जगाचे भले होत असते, जीवाचेही भले होत असते. त्यामुळे भजना आणि भगवान प्रसन्न फक्त प्रेम करण्याने होतं. तर जर तुम्हाला भगवंताची कृपा हवी असेल तर हे जे पशुत्व आलेलं आहे ते दैत्यत्वामुळं आलेलं आहे. हा दैत्य भावाचा त्याग करा. ती मुलं म्हणतात की अरे असं कसं, म्हणजे आम्हाला हा भगवंत दिसत नाही, तू एवढ्या खात्रीने तो भगवंत कसा सांगतोयस, तुला दिसतो का तो? तर तो म्हणे अरे आपण आराधना करायला लागलो ना की तो दिसतो. तुम्ही डोळे मिटून बसा, जे काही दिसते ते भगवंत आहे असंच समजा ना. त्यामुळे आम्हाला काही दिसलंच नाही तर, पण नाही जे दिसत आहे ते सुद्धा भगवंत आहे असं तो त्यांना सांगतो. ते इतके आश्चर्यचकित होतात आणि ते म्हणतात अरे तू आम्हाला हे सांगतच नाहीयेस की तू जर, आम्ही जर तुला आपल्या बरोबर आपण सर्वजण आहोत तर तुला हे कसं काय कळलं आणि आम्हाला का नाही कळलं? तू जे सांगतोयस या गोष्टी आपण गुरुकडे घेतलेल्या नाहीत आणि तू म्हणतो हे ज्ञान गुरुकडनं मिळवावं. तो म्हणजे मग तो सांगायला लागतो की अरे माझे जे वडील होते, आपली स्वतःची हकीकत सांगतो की मला हे ज्ञान कुणापासून मिळालं की आणि ही गोष्ट पुन्हा नारदजी युधिष्ठिराला सांगतायत. आपण जे बघितलं राजसूय यज्ञाच्या वेळे जे चाललंय त्याच्यात युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नाला हे प्रदीर्घ उत्तर नारद महामुनी देत आहेत. आणि ते देताना हे तेच उत्तर पुन्हा परीक्षित शुक महामुनी परीक्षित राजाला सांगतायत आणि सुतजी शौनकादींना सांगतायत. मग ते नारदजी सांगतायत की युधिष्ठिर ज्यावेळी दैत्य बालकाने असा प्रश्न केला तेव्हा प्रल्हादजींना म्हणजे अचानक माझे स्मरण झाले, म्हणजे नारदांचे स्मरण झाले, कारण ते गुरु होते. कारण हे गुरुभावानेच आपण गुरुला प्रसन्न करूनच हे सगळं प्राप्त करू शकतो असं ते बोललेलं असतो. मग हे म्हणतात की गुरु तर आपल्या बरोबर आहेत, आपण सगळे मिळून शिकतोय असा प्रश्न विचारलेला असतो. मग प्रल्हादजी म्हणाले की जेव्हा आमचे वडील तपस्या करायला वनात गेले, प्रदीर्घ तपस्या करायला गेले, तेव्हा इंद्रादी देवतांना कळलं की आमचे वडील आता तपस्येला निघून गेले. मग त्यांनी स्वर्गावर स्वारी केली. मिळेल तिथनं हुसकून लावून दैत्यांना हुसकावून लावलं आणि सर्वत्र आपलं स्वतःचं साम्राज्य पसरवलं. आणि तेवढ्यात कारण त्या लोकांना त्रास दिला की हा त्रास हिरण्यकश्यपूला होणार आहे, सगळ्या दैत्यांना त्रास दिला की राजा हिरण्यकश्यपू म्हणजे नाराज होणार आहे हे माहिती असतं. आणि तो तर काही येत नाही, तो तपस्येला गेलाय आणि तो खूप घोर तपस्या करतोय मंदिराच्या लावर, हे कळलेलं असतं. म्हणून ह्यांनी लूट मांडलेली असते. आणि अशातच त्यांच्या म्हणजे एकदम त्यांनी बघितलेलं तर दैत्य सेनापतींना देवतांच्या भारी तयारीचा पत्ताच लागला नव्हता. आणि त्यांचं हे सगळं तयारीनिशी आलेलं सगळं बघून हे साहस आणि धैर्य हरपतात. ते सामना करायला म्हणजे करू शकत नाहीत, ते मार खातात आणि मग तिथं सर्वत्र देवतांचंच राज्य होतं.
आणि असं मग देवतांचं राज्य आलं की माझी आई घाबरून एखाद्या म्हणजे कुररी पक्षाप्रमाणे पळून चाललेली असते, रडत होती. आणि ती मी तिच्या गर्भामध्ये होतो आणि आपल्या गर्भाला धरून ती धावत होती. आणि अशा ह्याच्यात नेमकी इंद्राची नजर माझ्या आईवर पडली. आणि मग ते पटकन तिथं उतरले आणि त्यांनी माझ्या आईला पकडलं. मग ती म्हणते की इंद्राची पाया पडून ती विनवणी करते माझी आई की देवराज, मी निरपराध आहे आणि हिला माझ्या पोटात गर्भ आहे, तर मला आता त्रास देऊ नये, मी निघतो. तर तो तिचं न ऐकता माझ्या आईला ओढत घेऊन चाललेला असतो आणि ओढत आपल्या महालात ठेवायचा असा त्याचा बेत असतो आणि तो रस्त्यावरनं ओढत ओढत नेत असतो. आणि एवढ्यात तिथं माझे गुरु, मी जे म्हंटल ते नारद महामुनी तिथे येतात. आणि नारद आले की ते म्हणतात की अरे काय चाललंय तुझं इंद्रा? तर तो म्हणतो काही नाही, आम्ही स्वर्गावर पुन्हा सर्वत्र आपली सत्ता केलेली आहे आणि आता ही जी आहे ही हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, हिच्या पोटात गर्भ आहे, तिला मी घेऊन जातो. जेव्हा हिचा गर्भ बाहेर होईल, हिची प्रसूती होईल, त्यावेळेस मी त्या गर्भाला मारून टाकेन आणि हिला सोडून देईल. तोपर्यंत ती माझ्या नजरेखाली म्हणजे आमच्या ह्याच्यात राहील. तर तो म्हणतो अरे वेडा आहेस का? नारद सांगतात त्याला, अरे हिच्या गर्भात भगवंताचा साक्षात परमप्रेमी भक्त आहे, सेवक आहे, अत्यंत बलवान आणि निष्पाप महात्मा आहे. तुझ्यात तिला मारण्यात, त्या जीवाला किंवा त्या बाळाला मारण्याची ताकद इंद्राला सांगतायत नारद मुनी. अरे तुझ्यात ती ताकदच नाही, तुझा घासच नाहीये की तू भक्त प्रल्हादाला म्हणजे आतले जे काही गर्भ आहे त्याला तू मारू शकशील. एवढ्या खात्रीने देवर्षी नारदांकडून ही बातमी ऐकली की इंद्र थोडा विचारात पडतात आणि ते तर कुणी म्हणजे खोटं बोलत नसतात आणि म्हणजे विश्वासच ठेवायचा. आणि ते म्हणतात अरे असं आहे का? आणि मग ते तिला तिचा हात सोडतात, त्या गर्भाची क्षमा मागतात, मला माफ करा म्हणतात आणि मातेला त्यांच्या परिक्रमा करतात कयाधूला, आणि माझी चूक झाली अशी क्षमा याचना करतात आणि ते तिथंच तिला सोडून निघून जातात. मग ती खूप ओक्साबोक्षी रडत असते. नारद म्हणतात हे महाराणी तू शांत हो आणि तू माझ्या आश्रमात चल. मग नारद माझ्या मातेला घेऊन आपल्या आश्रमात गेले. ते तिला समजावून सांगत होते की बेटी, जोपर्यंत तुझा पती तपस्या करून परत येत नाही तोपर्यंत तू इथे राहा, जशी आपली आज्ञा, असं म्हणून ती निर्भयपणे मग कारण नारदांसारखा महात्मा, त्याचा सत्संग आपल्याला मिळणार आहे. आणि कयाधू अत्यंत हुशार प्रगल्भ अशी स्त्री असते. ती म्हणते ना, आणि अशा अवस्थेत म्हणजे गर्भावस्थेत असताना जर आपल्याला असा सत्संग मिळाला तर केव्हाही सोन्याहून पिवळं, म्हणून ती तत्काळ मान्यता देते आणि ती त्या आश्रमात येऊन आम्ही राहतो. माझी आई नारदजींची खूप सेवा करायची. नारदजी फार दयाळू, सर्वसमर्थ होते. त्यांनी माझ्या आईला भागवत धर्माचे रहस्य सांगितले, विशुद्ध ज्ञान काय असतं याचाही उपदेश केला. हे सर्व ज्ञान देत असताना माझ्या गुरूंची नजर मात्र माझ्यावर असायची. म्हणजे ते आईकडं न बघता माझ्यावर, तिच्या पोटाकडं बघून बोलायचे. म्हणजे सर्व काही उपदेश त्यांनी मला दिला आहे असं मी मानतो, किंवा त्यांची ती इच्छा होती हे मी जाणलं. पुष्कळ काळ निघून गेला आणि स्त्री असल्यामुळं माझ्या आईला आता त्या ज्ञानाची स्मृती राहिली नाही. पण मला नारदांच्या कृपेमुळे हे सर्व आजही काल घडल्यासारखं स्मरत आहे. इतक्या माझ्या सर्व स्मृती जागृत राहिल्या आहेत. पुढं म्हणजे वडील आले, आम्ही परत आलो, हे सगळं त्यांनी सांगितलं. तुम्ही लोक जर माझ्या या गोष्टीवर श्रद्धा ठेवत असलात तर तुम्हालाही हे ज्ञान सहज होऊ शकतं. कारण श्रद्धेने स्त्री आणि बालकांची बुद्धी माझ्या एवढीच शुद्ध होऊ शकते. ईश्वर मूर्ती काळाच्या प्रेरणेने झाडांना फळं लागतात, टिकतात, वाढतात. पिकणे, क्षीण होणे, नष्ट होणे हे तर जन्म मृत्यूचं एक चक्रच आहे. जे जसं वृद्धी, परिणाम, क्षय, विनाश हे 6 भाव विकार शरीरात पाहिले जातात. हे अनुभूती, वृद्धी, परिणाम, क्षय, विनाश, असं हे
आत्म्याचा ह्याला काही संबंध नसतो. आत्मा त्या कोणत्याही कृतीला, त्या कोणत्याही घटनेला स्पर्श करत नाही, तो त्याला जबाबदार नसतो. फक्त आत्मा हा स्थित असतो, त्याचा तो निस्संग असतो. आत्मा अनित्य आहे, अविनाशी आहे, क्षेत्रज्ञ आहे, निर्विकार आहे, स्वयंप्रकाशी आहे, सर्वांचे कारण आहे, व्यापक आहे, असंग आहे आणि आवरण रहित आहे. आत्म्याचे सदैव लक्षात ठेवा. उत्कृष्ट आत्म्याची ही 12 लक्षणं आहेत, ती मी आता तुम्हाला सांगितली. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. त्याच्याकडे अज्ञानामुळे जो मी आणि मीपणाचा खोटा भाव धरतो तो सोडलाच पाहिजे. त्याशिवाय म्हणजे गती नाही, काही खरं नाही. ज्याप्रमाणे सोन्याच्या खाणीत मातीत मिसळलेले सोने बाजूला काढण्यासाठी त्याला विधी जाणणारा सोनार पाहिजे आणि त्या माहितीद्वारे ते सोने तो प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे अध्यात्म तत्व पण जाणणाऱ्या पुरुषाने आत्मप्राप्तीच्या उपायांद्वारे आपल्या शरीररूपी क्षेत्रातच राहून ब्रह्मपदाचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, किंबहुना तो करून घेता आला पाहिजे. तो प्रत्येकाजवळ ती क्षमता असते, पण ती क्षमता आपण वाढवली तर त्याचं ज्ञान आपल्याला होईल ना. अत्यंत एकीकडं उपदेश करत, एकीकडं मैत्र भावानी आणि एकीकडं त्यांच्या पोटात शिरून त्यांना मधाचं बोट चाटवत प्रल्हाद खूप सुंदर भक्तिभाव त्यांच्या मनात निर्माण करायचं काम करतो. आणि तो म्हणतो, आचार्यांनी मूळ प्रकृती, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा या 8 तत्वांनी प्रकृती बनते हे सांगितलंय. त्यांचे 3 गुण सत्व रजतम हेही सांगितलेले आहेत. त्याचे 16 विकार आहेत. 10 इंद्रिय, मन, महाभूत, त्या सर्वांमध्ये पुरुष तत्व समाविष्ट आहे. हे आपण तुम्ही सर्वजण ते ऐकता गुरुजींकडनं. या सर्वांचा समुदाय म्हणजे हा देह आहे. आत्मा सर्वात अनुगत आहे, मात्र सर्वांपेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने हळूहळू संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्यावर विचार केला पाहिजे. त्यासाठी कधीही उतावळेपणा करता कामा नये. या सगळ्या गोष्टी शांतपणे जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत, आपला म्हणजे कार्यकारण भावाशी संलग्नता जाणत, हे सगळं केलं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची प्रचिती येईल. गुणकर्माचे कारण होणारे हे जन्ममृत्यूचे चक्र आत्म्यास शरीर व प्रकृतीपासून वेगळा न करण्यानेच आहे. मुळात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे 3ही बुद्धीच्या वृत्ती आहेत आणि ह्या वृत्तींचा ज्याद्वारे अनुभव होतो तो सर्वात अतीत सर्वसाक्षी परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे वासाने त्याच्या आश्रय वायूचे ज्ञान होते, तसेच बुद्धीची या कर्मजन्य अर्थात त्या बदलणाऱ्या 3ही अवस्थांमध्ये साक्षी रूपाने स्थित असणाऱ्या आत्म्यास जाणावे. आणि मग त्यामुळेच तुम्हा लोकांना सर्वप्रथम ह्या गुणांना कारणीभूत होणारे कर्माचे बीज नष्ट केले पाहिजे, हे लक्षात घ्या. जीवाला स्वप्नाप्रमाणे म्हणजे जीवास त्याची प्रचिती होत राहते. हे जग आहे, हे उत्पन्न झालेले आहे, हे अज्ञान मूल आहे, याची प्रचिती घ्या. आणि मग असं जर करत राहिलात तर तुम्हाला तुमचं आपोआप परमात्म्याशी मिलन होईल. आणि हे सगळं चाललेलं आहे हे सगळं खोट आहे. आणि खरा काय तर एकटा परमात्मा आहे. तो कसा आहे तर सर्व शक्तिमान आहे. तो कुठं आहे तर सर्वत्र विराजमान आहे. तुम्ही हेच मनावर बिंबवा आणि त्या परमात्म्याचे गाठ घ्यायला म्हणजे सदैव सज्ज राहा. ह्या इतक्या तळमळीने हा सांगत असतो. तो म्हणतो की अरे नामच ब्रह्म आहे. ईश्वराचे निर्गुण स्वरूप अति सूक्ष्म आहे. मन बुद्धी जोपर्यंत सूक्ष्म होत नाही तोपर्यंत ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाचा अनुभव येणारच नाही. निर्गुण म्हणजे जे तुमच्या आता समोर सगुण दिसतो, मी तुम्हाला दिसतोय म्हणजे मी सगुण आहे. पण निर्गुण म्हणजे माझ्या आतलं काही तुम्हाला दिसतंय का? तुमच्या आत परमेश्वर आहे, तो तुम्हाला दिसतोय का? ते असं गोड बोलून समजावून तो जसं जसं त्यांना सांगतो तसं तसं
ते त्याच्या सांगण्याच्या गोष्टीत इतके रंगून जातात की त्यांना सगळ्या बाह्य जगताचा विसर पडतो. आणि तो म्हणतात की सगुण स्वरूप अतिशय तेजोमय आहे. ईश्वराच्या प्रभूच्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार ग्रहण करण्याची शक्ती माणसात नाहीये. म्हणजे अगदी अर्जुनाने म्हटले होते की भयेनच प्रव्यथितम मनोमे, देवा तुझे हे सगुण रूप पाहून माझे मन भयाने व्याकुळ झाले. कारण त्याला ते एवढं प्रचंड विश्वरूप दाखवलं ना, खूप घाबरून गेला अर्जुन. अरे कुठं तू नाही, अशी जागाच नाही म्हणला. आणि तिथं बघावं तिथं तू आहेस परमेश्वरा. रडताना, हसताना, चालताना, बोलताना, करताना, युद्ध करताना, कुणाच्या तोंडामध्ये, कुणाच्या नाकामध्ये, कुणाच्या कानामध्ये, जिथं बघेल तिथं तू आहेस. आणि हे सगळं तुझं प्रचंड काय अकराळ विक्राळ रूप बघून मी घाबरून गेलोय, असं भगवंताला अर्जुन म्हणतात. हे गीतेतला संवाद त्याचा उल्लेख यांनी केलाय की अरे व्याकुळ झाले संत भक्त सुद्धा. नादब्रह्माचे दर्शन आणि अनुभव सर्वांना येऊ शकतो. त्यासाठी कीर्तनात टाळ्या वाजवल्याने नादब्रह्माचा आविष्कार होतो. न लाजता तुम्ही टाळ्या वाजवा, जोर जोरात टाळ्या वाजत नामस्मरण करा, तर तुम्हाला त्या नादब्रह्माचा अनुभव जास्तीत जास्त लवकर येईल. नादब्रह्म आणि नाद व नामब्रह्म एक झाले तर परब्रह्म प्रकट होत असते. नादब्रह्माशी नामब्रह्माचा संयोग व्हायला हवा. नामाचं ब्रह्म आणि नादाचं ब्रह्म यांचा संयोग झाला की परब्रह्माला प्रकट होणे भाग असते. तो प्रकट होतोच. म्हणून टाळ्या वाजवत कीर्तन करा. देवांना म्हणजे जो देव सर्वांना पाहत असतो, पण आपणही त्याच्याकडं पाहण्या पाहिजे आणि ते नामाने पाहायचं. ज्याचं नाम घेतोय त्याला सतत तुम्ही बघत राहा. आता पुढील जन्मात ही चूक सुधारून त्याला 2 हाताऐवजी 2 पाय होतील वगैरे अशा गोष्टी करायची लाज कशाला वागायची. आता ह्या जन्मात तुम्हाला 2 हात मिळालेत ना, त्याच्यात तुम्ही उपयोग करा आणि कीर्तनात तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणताय की कीर्तन आम्ही कुठं जाणार आहे कीर्तन ऐकायला. राजा हिरण्यकश्यपू महान आपले देव आहेत. सर्वश्रेष्ठ राजा हिरण्यकश्यपू एकमात्र आपले आश्रयस्थान आहे. त्यांचं असं कीर्तन आपण कधी केलं नाही. प्रल्हाद म्हणतो, अरे मी जे तुम्हाला सांगतोय ते अलौकिक ज्ञान आहे. तुम्ही फिरून दैत्यराज तो स्वतःच्या वडिलांना एक ईश्वरापेक्षा खालच्या लेवलला आणतो आणि तो सांगतो की दैत्यराज हिरण्यकश्यपू निश्चित महान आहेत, पण भजन करताना आपल्याला परमेश्वराचंच भजन केलं तरच आपला म्हणजे उन्नती होत असते. तुम्ही फिरून फिरून दैत्यराजांच्या कडे जाऊ नका असं त्यांना सूचित करतो. प्रेमाने टाळ्या वाजवा 2 हाताने, म्हणजे 2 पाय आहेत, जमलं तर बसल्या बसल्या पायही तुम्ही वाजवायला का, की जेणेकरून जास्तीत जास्त प्रत्येक गोष्ट नामरूपात इतकी तल्लीन व्हा की तुमचा त्याच्यातनं निघणारा नाद हा तोंडातून नाम घ्या, हाताने टाळ्या वाजवा, बसला असला तर पायाने वाजवा. जिथं जमेल तिथं तुम्ही त्या नादब्रह्माशी संलग्नता वाढवा देहाची आणि नाम घ्या. हे सगळं ऐकून हे मुलांना खूप आनंद होतो आणि मग तो मुलांना म्हणतो की अरे प्रेमाने कीर्तन करा, खूप देव प्रसन्न होतात. देवाला बाकी काही नाहीये. तो म्हणतो अरे तू हे ज्या गोष्टी सांगतोयस आपल्याकडं तर आपण ह्या गोष्टी कधीच ऐकल्या नाहीयेत प्रल्हादा, आणि तू म्हणतोय कीर्तन करा. मग आणि ह्याला साधनं काय पाहिजेत. तो म्हणतो अरे साधनं नको ना, मी सांगतोय ना, हा देह हा एकच साधन आहे. पण मग त्याचं कसं करायचं आम्हाला हे काही कळतच नाही, तू जे बोलतोयस ते. तो म्हणतो सोपं आहे, तुम्ही म्हणायला लागा. असं म्हणून तो जोरजोरात टाळ्या वाजवत भगवंताचं नामस्मरण करायला लागतं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. इतक्या तल्लीनतेने भजन म्हणायला लागतो. ह्या मुलांना हे कधीही माहिती नसतं. त्याच्या मागोमाग तो म्हणेल तसं सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवत इतक्या भजनानंदात मग्न होतात की बस. आणि आपलं काम सोडून त्याच वेळेस म्हणजे हे आपल्या ह्याच्यात नसतातच,
त्याच वेळेस त्यांचं आपली काम करून त्यांचे गुरुजी जे दोघं असतात ते परत येतात आणि ते बघतात तर आपल्या आश्रमात आपल्या शत्रूचं नाव इतक्या जोरात घेतलंय की राजा उद्या आपल्याला फाशीच देईल. इतका घाबरून जातात. प्रल्हाद तर खूप तन्मय झालेला असतो. सगळेजण बाकीचे काय गोंधळ चाललाय म्हणून ते षंड आणि अमर्क ह्या दोघा जणांना घाबरायला होतं आणि ते देवाचं नाव घेतात. ते म्हणतात बाकी कुणाला जागं करण्यापेक्षा जाऊन आपण प्रल्हादाला हलवावं आणि गप्प करावं. जवळ जातात आणि प्रल्हादाला स्पर्श करतात दोन्ही हात हलवून, पण नुसता प्रल्हादाच्या स्पर्शाने ते देहभान विसरून जातात आणि ते सगळ्यांबरोबर तेही करायला लागतात. श्रीमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. त्याचा आवाज टिपेला पोचतो. सगळी तरुण मुलं, लहान मुलं जोर जोरात ओरडत असतात, गाणं गात असतात, टाळ्या वाजवत असतात. त्याचा आवाज इतक्या लांब जातो की राजाच्या कानावर जातो. राजा शिपायांना पाठवतो, अरे काय हे कोण, काय म्हणतात, शत्रूचं नाव कोण घेत आहेत बघा, पळा लवकर पळा. भाले बिले घेऊन ते इतक्या तत्परतेने जातात आणि जोपर्यंत कुठ तरी मनात तुमच्या विकल्प नसतो, तुमचं मन शुद्ध असतं, कधीतरी तुम्ही ईश्वराला शरण गेलेले असता, त्यावेळेस तुमच्या मनातल्या त्या 0.001% श्रद्धेला सुद्धा ईश्वर तो त्याला काबीज करू शकतो. अशी ताकद सत्वगुणात असते. याचा अनुभव ह्या जे जे शिपाई जातात ते त्या मुलांना हलवायला जातात तर केवळ इतका प्रभाव पडलेला असतो की सगळेजण स्पर्श केला की त्या मुलांना प्रल्हादाला स्पर्श केल्या केल्या सगळेच जण नारायणाचा जप करायला लागतात. आता सरते शेवटी सेवक जे गेले ते परत आलेच नाहीत. मग राजाला कळत नाही की हे काय गुण आहे. तो म्हणतो की स्वतः धावत तेथे येतो. गुरुजी काय, प्रल्हाद, सगळी मुलं, शिकणारे म्हणजे विद्यार्थी, सर्व सेवक सारेच्या सारे हरिभजनात दंग आहेत. हे नाचताहेत, गाताहेत आणि डोळ्यातून प्रल्हादाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत. अरे काय दृश्य आहे. राजा प्रचंड संतापतो आणि नाचणाऱ्यापैकी एकाचा हात धरून त्याला खाली बसवतो आणि राजाचा स्पर्श हा प्रल्हादासारखा मंगलमय नसतो, सत्वगुणाने युक्त नसतो आणि आपोआप पराकोटीचा तमोगुणाने भरलेला राजाचा स्पर्श होतात. तो जो मुलगा असतो तो एकदम भानावर येतो आणि म्हणजे आपण म्हणतात की जसं विजेचं सगळीकडं लाईट बल्बची सेवा म्हणजे सोय केलेली आहे, जगाट केलेला आहे, पण त्याचं जर कनेक्शन जोडलं नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. हे बाकी सर्वजण, हे विद्यार्थी, सेवक, ते दोन शिष्य, गुरु, हे सगळेजण कनेक्शन जोडलेले भक्त होते म्हणून त्यांचं भगवंताशी कनेक्शन जोडलेलं होतं म्हणून तिथं भक्तीचा आविष्कार झाला. पण हा मुळातच कनेक्शन न जोडलेला हिरण्यकश्यपू असल्यामुळं त्याला ह्यांना कुणालाही स्पर्श केल्याचा काहीही प्रभाव त्याच्यावर पडला नाही. उलट तो संतापाने आले लाल झाला. एकेकाला राजाला बघून सगळे मूग गिळून बसतात, गप्प उभारतात. ते दोघे जण जे दंग असतात गुरु ते पण एकदम गप्प होतात. एकदम कीर्तन बंद पडतं. एकेकाला करत गुरुजींनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि आम्हालाही कळलं नाही की आम्ही प्रल्हादाला स्पर्श केल्यावर कसं नाम घ्यायला आलो, आम्ही रागाने गेलो होतो असं अगदी पळोपरीने सांगतात. तेव्हा हिरण्यकश्यपू खूप क्रोधित झालेला असतो. तो प्रल्हादाला म्हणतो, तू अजूनही माझ्या शत्रू विष्णूच भजन करतोय. जगात माझ्याशिवाय दुसरा कोणीही ईश्वर नाही हे तुझ्या डोक्यात जात नाहीये का. तू तू सगळ्यांना बिघडवतोयस. अरे तू माझा मुलगा आहेस का कोण आहेस. असं म्हणून तो प्रल्हादाच्या अंगावर जातो, हात पकडतो. प्रल्हादाच्या भक्तीचा परिणाम त्याच्यावर काहीही झालेला नसतो आणि मग राजा प्रल्हादाला जमिनीवर आदळतो आणि पण म्हणजे भागवतकार सांगतात तो इतक्या जोरात आपटतो की प्रल्हादाला खूप लागलं असेल असं बाकीच्यांना वाटतं. पण भूमातेने मात्र त्याला आपल्या सर्व कुशलतेने माऊ जे काही आपला भाग आहे त्यांनी अलगद झेललेला असतो. प्रल्हादाला गादीवर पडल्याचा अनुभव येतो. इतकं अलगद ठेवलेलं असतं. त्याला इतकं झालं तरी तो आपल्या वडिलांना शांतपणे नमस्कार करतो. हिरण्यकश्यपू म्हणतो, प्रल्हाद तू मला नमस्कार करतोयस
पण माझे म्हणणे ऐकत नाहीयेस. हा खोटा नमस्कार कशासाठी? आणि का माझं शत्रूचं नाव घेतोयस? मला संताप होतोय माहितीये ना तुला? तर तो म्हणतो मी तुमच्या शत्रूचं नाव नाही घेते. मी सर्वस्व असणाऱ्या जगताचा ईश्वर त्याचं नाव घेतोय. पिताजी, माझे भगवंत तर सर्वांमध्ये आहेत, ते सर्वत्र आहेत. हेच मी या मुलांना सांगितलं. बाबा, आपण समजत असाल की तुम्ही वीर आहात, पण वीर त्यालाच म्हणावे की ज्याने आपले आंतरशत्रू पण जिंकले आहेत. आणि क्रोध हा तर सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुम्ही साधा एक क्रोध नाही का जिंकू शकला? त्याच्या अशा शब्दांनी शांतपणे बोललेला भयंकर अजून संतापतो. त्याचा संताप अनावर होतो आणि तो म्हणतो काय करावं ह्या मुलाचं ते समजत नाही त्याला. आणि ते म्हणतात ह्याला घेऊन या. आणि सगळ्या सैनिकांना म्हणतात अरे तुम्हाला याला मारणं होत नाही ना, आज तो माझ्या हातून मिळेल. आणि अगदी भर दरबारात मारतो त्याला. आणा म्हणतो तो माझ्या शत्रूचाच एक हे आहे, काय गुप्तहेर, त्याच्या मार्फतच तो आलेला आहे हे मला आता कळून चुकलंय. तुम्ही त्याला म्हणून फरफटत आणा आणि अजिबात उचलून आणू नका. मग ते सेवकही त्याला ओढत ओढत नेतात. राजा जातो आणि आपल्या मोठ्या भव्य सिंहासनावर सोन्याच्या बसतो आणि संतापून म्हणतो अरे काय लावलेस तू? तुला काय वाटतं तू मला उपदेश द्यायला चाललायस? आणि त्या माझ्या शत्रूबद्दल? कुठे आहे बरं तुझा तो विष्णू? प्रल्हाद म्हणाला माझे प्रभू तर सर्व व्यापक आहेत बाबा. तो अमुक ठिकाणी आहे म्हणून काय सांगू? तो माझ्यात आहे, तुमच्यात आहे, ह्या सर्व सेवकांमध्ये आहे. जे माझे गुरुबंधू आता तिथे होते त्या सगळ्यांच्यात तो आहे हो. मग तो म्हणतो विष्णू सर्वत्र आहे. तुझे भगवान जर सर्वत्र आहे तर ह्या खांबात आहेत का? असं इतक्या संतापून ह्या फरशीत आहेत का आधी म्हणून त्या फरशीवर जोरात पाय मारतात आणि संतापून तो राजसिंहासनावरनं उठतो आणि गदा गरागर फिरवत त्या खांबावर मारतो. ह्याच्यात तुझा शत्रू आहे का? आहे का? क्वासौ यदिस सर्वत्र कस्मात स्तंभे न दृश्यते. बघ ह्या खांबात दिसतोय का? असं म्हणतो. तुला आता मारून टाकण्याशिवाय गत्यंतर नाही. माझ्या ह्या म्हणजे आता ह्या जीवात जीव असे परंतु ह्या माझ्या शत्रूचा जो स्नेही आहे, शत्रूचा जो गुप्तहेर आहे त्या तुला मी मारून टाकतो असं म्हणून तो त्याला आता मारायला धावणार. तेवढ्यात तो जो काही त्यांनी खांबावर गदेचा प्रहार केलेला असतो त्याच्यातनं खूप काडकन तो खांब मोडतो आणि त्याच्यातनं गुर्र गुर्र आवाज यायला लागतो. सगळे जण स्तंभित होतात. हा धावत जाऊन प्रल्हादाला पकडायला लागलेला असतो तवर त्याचं लक्ष त्या आवाजाकडे जातं आणि बघतो तर तो खांब फोडून एक भव्य काय जो काही प्राणी बाहेर आलेला असतो तो येतो. त्या स्तंभात भगवंताचा वास आहे आणि तो आपले रक्षण करील ह्याची तर खात्री असतेच प्रल्हादाला. तो शांत असतो. पण इकडे हातात तलवार घेऊन हिरण्यकश्यपू धावत आला आणि तो जो बोलत होता तो एकदम ह्या गुर्र आवाजाने विस्मित झाला. कारण हे तर मनुष्य नाही, हा तर प्राणी नाही आणि हा भव्य काय म्हणजे त्याचं वर्णन त्या ह्याचं खूप मोठं विलक्षण केलेलं आहे. आणि फक्त ह्या सगळ्याला म्हणजे त्याच्या मृत्यूला स्वतःच्या मृत्यूला माणूसा तही भागवतकार किंवा व्यासजी आपल्याला हे सांगायला चुकत नाही की आपण आपल्या अहंकाराने मरतो. आपण इतका अहंकार करतो की मीच मोठा आणि हा असंच अहंकार ह्या हिरण्यकश्यपूला झाला आणि त्याच्या त्या अहंकारापायी त्याला ही वेळ त्याने आणली की म्हणजे नाईलाजच होता. भगवंताला प्रकट होण्याशिवाय अत्यंत नव्हतं आणि पुन्हा पुन्हा मारायला सांगून हा मरत नाही. अनेक उपाय केले तरी मरत नाहीये आणि पुन्हा जिवंत होतोय. हा पुन्हा शांत आहे, स्थिरचित्त आहे. नक्की माझा शत्रू ह्याला मदत करतोय म्हणूनच हा असं एवढा हे आहे. आणि तो म्हणतो अरे मंदबुद्ध्या, हा तुझा खांब फोडण्याचं काम काय केलंयस? असं तू केलंयस? हे तू बोलवलंयस त्याला? तर तो म्हणतो नाही, म्हणजे मी नाही बोलवलं. कारण त्यांनी बोलवलेलंच नसतं ना. तो शांतपणे नाही म्हणतो आणि त्या प्रचंड खांबातनं ज्यावेळेस हा येतो तेव्हा मात्र सगळे दैत्य सैनिक जे असतात, शूर शिपाई राजाच्या बरोबर राहिलेले असतात ते सगळे जण मागं हटतात. पण ती आकृतीच एवढी अक्राळ विक्राळ असते
आणि प्रचंड आवाज जो गुरगुरण्याचा येत असतो त्या सिंहनादाचा, तोही खूप भयंकर असतो. त्याच वेळी आपला सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव आणि सत्य करण्यासाठी समस्त पदार्थात आपली व्यापकता दाखवण्यासाठी जे हे खांबातून प्रकटलेले भगवान आहेत ते त्याला उचलतात. म्हणजे काय करावं ही कृती हिरण्यकश्यपूला कळत नाही. तो प्रल्हादाला पकडून मारायचं अशा ह्याच्यात असताना त्याच क्षणी भगवान समोर येऊन इतक्या जवळ येतात आणि त्याचं ते रूप बघून खूप हिरण्यकश्यपू घाबरलेला असतो, तो विवंचनेत पडलेला असतो. समोर नरसिंह भगवान उभे असतात. नरसिंह भगवान की जय. त्यांचं ते अत्यंत भयंकर रूप बघून म्हणजे बोबडी वळते ह्या महाकाय हिरण्यकश्यपूची. दाढा फार विकराळलेल्या असतात. तलवारीप्रमाणे तळपणारी सुरीप्रमाणे तीक्ष्ण जीभ लळलळत असते. वाकड्या भुवयांमुळे त्यांचे दारुण भयंकर रूप दिसत असतं. कान निश्चल असतात, वरच्या बाजूला उठलेले असतात. नाक खूप मोठे फुललेले असते, उघडलेले असते, तेही वरच्या बाजूला असते. तोंड त्यामुळे डोंगरामधील दऱ्यांसमान झालेलं असतं आणि अद्भुत म्हणजे त्याच्यातनं गुहेतनं वारा व्हावा तसं त्यांचे निश्वास नाकातून आणि तोंडातून वाहत असतात. श्वासोश्वास फाकलेल्या जबड्यामुळे त्यांची भयंकर तीव्र म्हणजे उग्र रूप अजून उग्र दिसत असतं. विशाल शरीर जणू स्वर्गाला स्पर्श करायला चाललंय असं ते प्रचंड असतं. खांदे विशाल असतात, छाती रुंद आणि कंबर बारीक असते. चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे शीतल रोम शरीरावर असतात. ते सर्वत्र चमकत असतं शरीर. त्यांच्याजवळ फिरकण्याचे साहस कुणामध्येही नसतं. हे काय आहे, हा कोणचा जीव आलाय असं अजब म्हणजे खांबातनं आलाय काही कळतच नाही. अशा प्रकारे म्हणत सिंहनाद करत दैत्यराज हिरण्यकश्यपू हातात गदा घेऊन भगवंतावर तुटून पडतात. पण जसे पतंग आगीत जळून भस्म होतो त्याप्रमाणे दैत्य भगवंताच्या तेजाने लुप्त होतात. समस्त तेज आणि शक्तीचे आश्रयस्थान भगवंतासंबंधी अशी घटना काही आश्चर्यकारक नाही. कारण सृष्टीच्या प्रारंभी त्यांनी आपल्या तेजाने प्रलय निमित्तभूत घोर अंधकारास पण पिळून टाकले होते. तो या दैत्य संतापाने बेभान झाला आणि आपली गदा जोरजोरात फिरवत भगवंतावर म्हणजे चाल करून गेला. प्रहार करत असतानाच गरुडाने सापाला पकडावे तसे भगवंतानी गदेसह त्या दैत्यराजाला पकडले. जेव्हा तो त्यांच्याशी आणि सहज खेळण्यात पकडावा असं खेळणं करू लागलाय तेव्हा दैत्य त्यांच्या हातातून निसटायचा प्रयत्न करू लागला आणि निसटलाही एक दोनदा. पण त्याप्रमाणे क्रीडा करणाऱ्या गरुडाच्या मुठीतून साप निसटावा आणि युधिष्ठिर त्यावेळी सर्वच्या सर्व लोकपाल दगडा जगू ढगाळ लपून हे सगळं दृश्य बघत होते. कारण ह्याचा अति काय म्हणतात त्याला तमोगुणाने त्रैलोक्य हाहाकार माजला होता. त्यांनी दिलेल्या प्रचंड वाईट शिक्षांनी भगवत भक्त खूप ह्याच्यातून जातोय. म्हणजे प्रल्हादाला त्यांनी खूप वाईट शिक्षा दिल्या होत्या. हे बघून सर्व देवता खूप घाबरलेल्या होत्या. आता हा काय करणार आहे, हा दैत्य भगवंत म्हणजे यांचं युद्ध कसं होतंय म्हणून श्वास रोखून ढगा आडून सर्व देवता पाहत होत्या. आणि ते सगळं दृश्य ह्यांच्या युद्धाचं दृश्य पाहत होते. त्यांचा स्वर्ग तर हिरण्यकश्यपूने पूर्वीच हिसकावून घेतला होता. जेव्हा त्यांनी पाहिले की तो भगवंताच्या हातातून निसटलाय तेव्हा सगळ्याच देवता भिल्या. हिरण्यकश्यपूलाही वाटले की काय माझं तेज आहे, मी भगवंताला हातातून निसटलो. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा म्हणजे त्याला पकडलं गेलं, भगवंतानी पकडलं आणि त्याला असं काही धरलं एखादा हवेत एखादी गोष्ट उडवावी पकडावी तसं त्याने त्याला वर उडवलं आणि वेगाने खाली येणाऱ्याला पटकन पकडलं आणि तो तळमळायला लागला. आता मात्र त्याला आपला अंतकाळ आलाय हे जाणवलं. हे काय होतंय काही कळत नव्हतं. आणि इकडं भगवंतानी नरसिंह रूपात जे होते, निम्म सिंहाचं रूप होतं, निम्म नराचं म्हणजे माणसाचं रूप होतं आणि त्या सिंह गर्जना जोरात त्यांनी आरोळी ठोकली. हिरण्यकश्यपूचे आवाजाने ही त्यांनी गच्च भीतीने डोळे बंद केले. मग झटकन भगवंताने वेगाने त्याला पकडले
आणि जसा साप उंदराला पकडतो तसं भगवंताने हिरण्यकश्यपूच्या अंगावर नखाचा पण ओरखडा उठला नव्हता असं पंजात पकडलं. तो भयंकर धडपडत होता सुटायसाठी, पण देवाची पकड फार मजबूत होती. त्याला हालचालही करता येईना, निसटता येईना. खेळ खेळत आपल्या नखांनी त्याने असे त्याचे पोट फाडले, त्याला आपल्या दोन्ही मांड्यांवर घेतले आणि ते सर्व भगवंतांनी सभेच्या दरवाजापाशी जाऊन त्या दरवाजाच्या उंबऱ्यावर बसून आपल्या मांड्यांवर उताणे पाडले. खेळ खेळत नखांनी त्याला असं काही फाडलं की जसं गरुड महाविषधारी नागाला चिरतो. त्यावेळी त्याच्या क्रोधाने विक्राळ डोळ्यांकडे पाहवत नव्हते. त्यांना लपेटलेल्या जिभेने लढलेल्या तोंडाची 2 टोके जी चाटत होती. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या सर्वत्र, म्हणजे रक्तहीन झाला, तो मरून पडला. देवता मात्र आता टाळ्या वाजवत पुष्पवृष्टी करत पुढे आल्या. ज्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूला मारलं. हजारो दैत्य दानव भगवंतावर प्रहार करण्यासाठी आले, परंतु भगवंताने आपल्या भुजारूपी सेनेने, कारण त्यांनी क्षणात त्यांना इतक्या भुजा होत्या म्हणे, असंख्य भुजायुक्त होते, कारण मनुष्य देह पण त्यांच्या ठिकाणी होता. त्या भुजांनी त्या सर्व सैन्यांना, दैत्य सैन्यांना मारून टाकलं, ठेचून टाकलं. युधिष्ठिर त्यावेळी भगवंताच्या मानेवरील केसांच्या फटकाराने ढग सुद्धा इतस्ततः पळू लागले. त्यांच्या डोळ्यांच्या ज्वाळाने सूर्यादी ग्रह फिक्के पडले. एवढं तेज, भयंकर उग्र तेज होतं. अशा काही तापलेले डोळे लाल झालेले होते की भक्ताचा अपराध जर कोणी करणारा असेल तर कायम देव असाच अवतार धारण करतात, असं खात्रीने भक्त लोक सांगतात किंवा भागवतकार सांगतात. हे भक्ताचं, म्हणजे छोटा भक्त त्यात प्रल्हादासारखा, आणि त्याच्यावर हा सारखा अत्यंत अन्याय करत होता आणि पुन्हा पुन्हा त्याच्याशी वैरभाव धरत होता, म्हणून देवाला येणं भाग होतं. हजारो दैत्य दानव त्यांनी पालथे केले, त्याला मारून टाकलं. युधिष्ठिर त्यावेळेस सिंहनादाने भयभीत होणारे दिग्गज घाबरून जेव्हा डरकाळ्या भगवान फोडत होते, सिंहनाद करत होते, तेव्हा त्या आवाजाने दैत्य घाबरून जात होते आणि पळत सुटत होते. त्यांच्या मानेवर ते जे आयाळ झटकत होते त्यामुळे देवतांची विमानं अस्तव्यस्त होत होती. इतका जोरात वेग होता त्याला. स्वर्ग डगमगला. त्यांच्या पायाच्या आवाजाने भूकंप झाले. वेगामुळे पर्वत डोलू लागले. त्यांच्या तेजाच्या झगमगाटाने आकाश आणि दिशांना दिसणे बंद झाले. म्हणजे किती प्रचंड तेजकाय ती होता ईश्वराचा अवतार, ह्याचं इतकं वर्णन केलेलं आहे की ह्यावेळी नरसिंह भगवंताचा सामना करणारा कोणीही दिसत नव्हता. हे दैत्यांची तर पाच्यावर धारण बसली होती, तरी पण त्यांचा क्रोध मात्र वाढतच होता. ते हिरण्यकश्यपूच्या राजसभेमध्ये उंच सिंहासनावर जाऊन विराजमान झाले. त्यावेळी त्यांच्या अत्यंत तेजपूर्ण क्रोधमय भयंकर चेहऱ्याला पाहून कोणाचे साहस होत नव्हते की शांत व्हा म्हणायचं जवळ जाऊन. युधिष्ठिर म्हणतात, जेव्हा स्वर्गातील देवांनी हा समाचार ऐकला तेव्हा लोकांच्या पिढेचे मूर्तिमान स्वरूप हिरण्यकश्यपू युद्धात भगवंताच्या हातून मारले गेले ऐकल्यावर आनंदाल्हासाला ऊत आला. सगळे जणांचे चेहरे खुलून उठले. त्यांनी भगवंतावर पुन्हा पुष्पवृष्टी केली. जे ढगाआडून पाहत होते त्या देवतांनी तर लगेचच केली, पण हे वृत्तांत स्वर्गात पोचल्यावर पुन्हा राहिलेल्या देवतांनी भरपूर पुष्पवृष्टी केली. आकाशात भगवंताच्या दर्शनाच्या इच्छेने आलेल्या विमानांची नुसती गर्दी झाली. देवतांनी ढोल नगारे वाजवू लागले, गंधर्वराज गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या. हे पित्या, त्याच वेळी ब्रह्मा, इंद्र, शंकर आदी देवता, ऋषी, सिद्ध, विद्याधर, महानाग, मनु, प्रजापती, यक्ष, किंपुरुष, वेताळ, अप्सरा, चारण, सिद्ध, किन्नर, सुनंद, कुमुद इत्यादी सगळे भगवंताचे सर्व पार्षद तिथं उपस्थित झाले. आता एकदा हा भगवंताचा अवतार झालाय, हिरण्यकश्यपू मारला गेलाय, म्हणजे सर्वच्या सर्व तिथं जण आले. मग ब्रह्माजी म्हणाले, प्रभू आपण अनंत आहात, आपल्या शक्तीच्या कोणी पार लावू शकत नाही. आपला पराक्रम विचित्र व कर्म पवित्र आहे. जरी गुणांनी द्वारे लीलेने संपूर्ण विश्वाची उत्पत्ती
पालन व प्रलय यथोचित गंगाने होत असले तरी आपण त्याच्याशी काहीही संबंध ठेवत नाही. ते चालते मात्र केवळ आपल्या इशाऱ्यावर. मग रुद्र म्हणाले, आपला क्रोध करण्याचा समय व वेळ तर आता कल्पाच्या अंती असते. जर आपण ह्या तुच्छ दैत्याला मारण्यासाठी क्रोध धारण केलाय तर तो मारला गेलाय. त्याचा पुत्र आपणास शरण आहे. हे वत्सल प्रभू, आपण या भक्ताचे रक्षण करा. मग इंद्र म्हणाले, पुरुषोत्तम, आपण आमचे रक्षण करा. आपण आमचे यज्ञ भाग परत करता आणि वास्तविक अंतर्यामी आपणच असता. दैत्यांच्या आतंकाने संकुचित झालेले आमचे हृदय कमलास प्रफुल्लित आपण ह्या आपल्या कृतीने केले आहोत. ऋषी म्हणाले, पुरुषोत्तम, आपण तपस्येद्वारे आपल्यात लीन असलेल्या जगताची पुन्हा व्यवस्थित रचना केली आहे आणि भयमुक्त जगाला केलेलं आहे. कृपा करून त्या आत्मतेज स्वरूप श्रेष्ठ तपस्येचा उपदेश आपण आम्हाला केलात. ह्या दैत्याने या तपस्येचा उच्छेद केला होता. हे शरणागत वत्सल, तपस्येच्या रक्षणासाठी आपण अवतार ग्रहण केला आणि ह्या दैत्याचा संहार केला. त्यामुळं सर्वजण आम्ही खूप प्रसन्न आहोत आणि आनंदी आहोत. सिद्ध म्हणाले, हे नरसिंहदेवा, या दुष्टाने आपल्या योग आणि तपस्येच्या बळावर आमच्या योग सिद्धींची गती हुसकावून घेतली होती. आपल्या नखांनी आपण या घमेंडीला फाडून टाकले. आपल्या चरणी मी विनीत भावाने वंदन करतो. विद्याधर म्हणाले, हा मूर्ख हिरण्यकश्यपू बल आणि वीरतेच्या घमेंडीत मग्न होता, इतका की आम्ही लोकांनी जी विविध धारणांनी विद्या प्राप्त केली होती ती याने व्यर्थ केली होते. नरसिंह बनलेल्या आपणास आम्ही नित्य निरंतर प्रणाम करतो. मग नाग म्हणाले, सगळं जे आहेत ते प्रत्येक जण काय म्हणाले हे सांगितले. भगवंताच्या त्या रूपाला बघून येऊन समोर स्तुती करतात आणि प्रत्येक जण बाजूला होतात. एक एक श्लोकात ते वर्णन केलेलं आहे. आता सगळ्या नागदेवता वगैरे म्हणाल्या की ह्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ सुंदर स्त्रियांना पण हुसकावून घेतले होते. आज त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्न्यांना फार आनंद दिलात. हे प्रभू, आपणास वंदन असो. मनू म्हणाले, देवादिदेव, आम्ही आपले आज्ञाकारी मनू आहोत. या दैत्याने आम्हा लोकांची धर्म मर्यादा भंग केली. आपण या दुष्टाला मारून आमच्यावर खूप उपकार केले. आता आम्ही आपली काय सेवा करू? आज्ञा द्या, आपणास वंदन आहे. प्रजापती म्हणाले, परमेश्वर, आपण आम्हाला प्रजापती बनवले, परंतु ह्याच्यामुळे आम्ही प्रजेची सृष्टी करू शकत नव्हतो. ह्याची छाती फाडली, ते फार चांगलं केलं. हे सत्वगुण मूर्ती धारणा करणाऱ्या प्रभू, आपला अवतार संसाराच्या कल्याणासाठी आहे. गंधर्व म्हणाले, प्रभू, आपण आपले नाचणारे आणि अभिनय करणारे, संगीत ऐकणारे सेवक आम्ही आहोत. त्या दैत्याने आम्हाला बल, वीर्य, पराक्रमाने गुलाम बनवले होते. त्याच्यातून आमची मुक्तता केली, त्याबद्दल अभिवंदन करतो. चारण म्हणाले, प्रभू, आपण सज्जनांच्या हृदयास पीडा देणाऱ्या या दुष्टाला समाप्त केले, त्यासाठी आम्ही आपल्या चरण कमलांना शरण आहे. यक्ष म्हणाले, आमच्या श्रेष्ठ कर्मामुळे, आपल्या या श्रेष्ठ कर्मामुळे या सेवकात म्हणजे आम्हाला प्रधान मोजले जाते. पण हिरण्यकश्यपूने आमची पालखीचा भोई अशी आमची लायकी केली होती. प्रकृतीचे नियामक परमात्मा, या कारणाने होणाऱ्या आपल्या स्नेहजनांचे कष्ट पाहून आपण ह्याला मारले, हे खूप छान केले. किम पुरुष म्हणाले की आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहात. सत्पुरुषांनी यांचा तिरस्कार केला, याला धिक्कारले, म्हणून आज आपण त्याला मारलेत. हे खूप छान काम केले. आणि वैतालिक म्हणाले, म्हणजे वैचारिक लोक असे, भगवन, मोठमोठ्या सभात ज्ञानयज्ञात आपल्या निर्मळ यशाचे गान करून आम्ही खूप प्रतिष्ठा प्राप्त करत आलो आहोत. पण ह्या दुष्टाने आमची ती जीवन निर्वाहिकाच नष्ट केली होती. फार सौभाग्याची गोष्ट आहे की या दुष्टाला आपण समूळ नष्ट केले. मग भगवंताचे पार्षद म्हणाले, शरणागत वत्सल, संपूर्ण लोकांना शांती प्रदान करणारा आपला हा अद्भुत अलौकिक नरसिंह अवतार आम्ही आजच प्रथम पाहत आहोत. हा दैत्य आपला तोच आज्ञाकारी सेवक आहे की त्याला सनकादींनी शाप दिला असे आम्ही समजतो. आपण कृपा करून याच्या उद्धारासाठीच त्याचा वध केलात. हे आमच्यावर फार अलौकिक कृपा झाली आहे असं ते सांगतात. आणि मग भगवान
खूप खुश होतात. मग नारदजी म्हणतात, सगळेजण ब्रह्मा, शंकर, पार्षद, देवगण सगळ्यांनी स्तुती करून झाली, तरी सुद्धा ते शांत झालेले नसतात. त्यांचं तिकडे लक्ष नसतं. ते इतक्या जोर जोरात हुंकार भरत असतात आणि तापलेले असतात. ते शांतच होत नाही. मग नारद म्हणतात, लक्ष्मीला तू जा, तुम्हीच देवी जावा, मग देव शांत होतील. ती जायला बघती, पण भगवंताचं ते उग्र रूप पाहून खूप घाबरती आणि ती म्हणजे नाही बाबा, मी नाही जास्त जवळ जात. म्हणजे इतक्या सर्वांनी त्यांची स्तुती केलेली आहे, लक्ष्मी जवळ जायला भीत जातच नाही म्हणते. आणि मग नारदांच्या लक्षात येतं की अरे, हा अवतार ज्याच्यासाठी धारण केलाय तो तो भक्त इथंच आहे, तो तो छोटा आहे, देव त्याच्यावर नक्कीच रागवणार नाही. आणि मग ते जवळ उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणतात, बेटा, तुझ्या वडिलांवर भगवंत संतपले होते, आता तूच त्यांच्या जवळ जा आणि त्यांना शांत कर आणि ते शांत होतील. ते साक्षात भगवान आहेत, तू भिवू नकोस. एवढं सांगितल्यावर तर जाणतच असतो, तो अंतःकरणापासून त्यांना पुन्हा पुन्हा शरण गेलेला असतो. आणि मग भगवंताचे प्रेमी भक्त प्रल्हाद जशी आज्ञा असं म्हणून नारदांना वंदन करतात, कारण ते गुरुही असतात ना. ते जमिनीवर साष्टांग प्रणिपात करतात भगवंतासमोर जाऊन. आणि देव बघतात की आपला हा सगळ्यात छोटा भक्त आपल्या समोर पडलाय. त्यांचे हृदय प्रेमाने भरून येतं. जो उग्र भाव त्यांनी धारण केलेला असतो तो कुठल्या कुठं पळतो. क्षणात ते त्याला उचलतात आणि जवळ घेतात आणि त्याला अभयदान देतात. भगवंताच्या हाताचा स्पर्श होताच त्याचे राहिलेले दैत्य कुळाचे अशुभ संस्कार संपूर्ण पुसले जातात आणि त्याला ईश्वर साक्षात्कार होतो. तो आनंदमग्न होतो. तो भगवत चरणांना पुन्हा पुन्हा वंदन करतो. त्याच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. त्याचं शरीर पुलकित होतं आणि मग तो भावपूर्ण हृदय एकटक पापणी न हलवता देवाकडे पाहत असतो. भाव समाधीमध्ये स्वतः मग्न असतो आणि आता अत्यंत प्रेम गदगद वाणीने तो भगवंताची स्तुती सुरू करतो. बाकी सगळ्यांनी एकेका श्लोकात स्तुती करून देवाला शांत करायचा प्रयत्न केलाय, पण इथं हे भगवंताची विस्तृत स्तुती करतात. आणि प्रल्हाद म्हणतात, ब्रह्मा आदी देवता, ऋषी मुनी, सिद्ध पुरुष यांची बुद्धी सदैव सत्वगुणात स्थिर असते, तरी पण ते अजून आपल्या प्रवाहित धारेने आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीयेत. देवा, मी तर किती घोर आसुर कुळातलाय, मी तुम्हाला कसा संतुष्ट करू? मी समजतो की धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, बल, बुद्धी, पौरुष, योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंताला संतुष्ट करायला असमर्थ आहेत. भक्तीने मात्र भगवान संतुष्ट होतात. कारण आपण अशा वेळेस गजेंद्रावर पण कृपा करून संतुष्ट झालात ना, अतिशय गोड शब्दात तो स्तुती करतोय. माझ्या मते ह्या 12 गुणांनी युक्त ब्राह्मण जरी असला तरी पण तो भगवत विमुख असेल, तर त्याच्यापेक्षा चांडाळ श्रेष्ठ की जो भक्तीने युक्त असेल, ज्याने आपले मन, वचन, कर्म, धन, प्राण भगवंताला अर्पण केले. कारण की तो चांडाळ आपल्या कुळालाही पवित्र करून टाकतो. मोठेपणाचा अभिमान बाळगणारा तो ब्राह्मण आपल्या स्वतःलाही पवित्र करू शकत नाही. सर्व शक्तिमान प्रभू तर आपल्या स्वरूप साक्षात्कारानेच परिपूर्ण आहात. आपल्यासाठी क्षुद्र पुरुषांकडून पूजा ग्रहण करायची गरजच नाही. आपल्या मुखाचे सौंदर्य आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबासही सुंदर वाटते. त्याचप्रमाणे भक्त भगवंताचा जो जो सन्मान करतो तो त्याला म्हणजे भगवंताचे जे गुण आहेत ते त्याच्यात प्रतिबिंबित होतात असं त्याला सांगायचंय. म्हणजे एवढा छोटा मुलगा असून तर किती प्रचंड गहन ज्ञानाचं बोलणं, एखाद्या ज्ञानी विद्वान माणसाचं बोलणं बोलतोय. सर्वथा अनाधिकारी व अयोग्य होऊन सुद्धा मी कोणत्याही शंकेशिवाय आपल्या बुद्धीला अनुसरून सर्व प्रकारच्या भगवंताच्या महिम्याचे वर्णन करतो. ह्या महिम्याच्या गाण्याचा असा प्रभाव आहे की अविश्वास वश संसार चक्रात पडलेला जीव तत्काळ पवित्र होतो. भगवान, आपण सत्वगुणाचे आश्रय आहात. ब्रह्मादी देवता आपल्या आज्ञाकारी भक्त आहेत.
आम्हा दैत्यांसारख्या आपला द्वेष करत नाहीत. हे प्रभू, आपण मोठमोठे सुंदर सुंदर अवतार ग्रहण करता आणि जगताचे कल्याण व अभ्युदयासाठी, त्यास आत्मदान आत्मानंदाची प्राप्ती करण्यासाठी अनेक लीला करता. ज्या असुराला मारण्यासाठी क्रोध केला तो मारला गेला. आता आपण आपला क्रोध शांत करा. ज्याप्रमाणे विंचू व सापाच्या मृत्यूने सज्जन पण सुखी होतात, तसे ह्या दैत्याच्या संहाराने सर्व लोकांना सुख झाले आहे. आता सर्वजण आपल्याला शांत होण्याची वाट पाहत आहेत. हे नरसिंह भगवंता, भयमुक्त होण्यासाठी भक्त आपल्या ज्या स्वरूपाचे स्मरण करत असतात, हे परमात्मन, आपले मुख भयानक आहे. आत्ताचे जे रूप आहे ते खूप भयानक आहे. आपली जीभ लोळत आहे. डोळे सूर्यासारखे तेजस्वी आहेत. भुवया खूप चढलेल्या आहेत. दाढा करा करा करता आहेत. आपण संपूर्ण रक्ताने माखलेले आहात. मानेवरचे केस उभारलेले आहेत. कान टवकारलेले आहेत. दिग्गजांना पण भयभीत करून कंपित करणारा असा प्रचंड सिंहनाद आपण करत आहात. आपल्या ह्या नखांना पाहून मी मात्र, स्वतः भक्त असतो तो म्हणतो, मी मात्र थोडा सुद्धा भिलो नाही. हे दीनबंधू, मी भयभीत आहे तो केवळ या असह्य व उग्र संसार चक्रात पिसले जाण्यामुळे. म्हणजे शेवटच्या निर्णायक क्षणी सुद्धा तो भगवंतासमोर काय बोलायचं आहे हे विसरला नाही. किती महत्वाची गोष्ट आहे. तो म्हणतोय की मी आपल्या कर्मपाशात बांधला जाऊन ह्या भयंकर जंतूंच्या मध्ये टाकला गेलो. हे स्वामी, आपण प्रसन्न होऊन मला आपल्या चरण कमलात बोलवणार, जे समस्त जीवांचे शरणदाते आहात. हे अनंता, मी ज्या ज्या योनीत गेलो त्या सर्व योन्यात प्रियचा वियोग, अप्रियचा संयोग ह्यापासून होणाऱ्या शोकाने तडफडलो. त्या दुःखांना मिटवणारे जे औषध आहे ते औषध पण दुःखरूप आहे. पण कोण जाणे मी किती काळ स्वतःशिवाय अन्य वस्तूंना आत्मा समजून भटकत राहिलो. पण काय सेवा केली आणि काय साधन केलं हे मलाही माहित नाही. पण आता ही संधी आली आहे की आपली सेवा व भक्ती दोन्ही होईल. हे प्रभू, आपण माझे प्रिय आहात, अहैतुक हितैषी आहात, परम आराध्य आहात. मी ब्रह्माजींनी गायलेल्या आपल्या लीला कथांचे गान करत अतिशय सुगमतेने रागादी प्राकृत गुणांनी मुक्त होऊन या संसाराला, त्यांच्या कठीणाईला पार करेन. कारण आपल्या चरणयुगलाशी मी म्हणजे धरून राहील, अखंड धरून राहील आणि सदैव महात्म्यांचा संग करेन आणि तो मला घडत राहो असा मला आशीर्वाद तो अप्रत्यक्ष मागतो. भगवान नरसिंहा, ह्या लोकी दुःखी जीवांचे दुःख मिटवण्याचा जो आपण उपाय मानला होता, तो एका क्षणासाठी आपण उपेक्षा केल्यावर सारखे होते. इतके आई वडील बालकाची रक्षा करू शकत नाहीत, औषधी रोग मिटवू शकत नाहीत, समुद्रात डुबणाऱ्याला नौका वाचवू शकत नाहीत, पण सत्वादी गुणामुळे भिन्न भिन्न स्वभावाचे ब्रह्मादी श्रेष्ठ, कालादी कनिष्ठ करता आहेत, त्यांना प्रेरित करणारे आपण मात्र सहज या सर्वांवर मात करून आपल्या भक्ताला वाचवता. किती किती परीने किती उच्च म्हणजे बोलता आहे छोटा तो प्रल्हाद. हे खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या प्रेरणेने, ज्या अंधारात स्थित होऊन, ज्या निमित्ताने, ज्या माती आदी उपकरणाने, ज्या साधनांनी, अदृष्ट सहाय्याने, या प्रयोगाच्या उद्देशाने, ज्या विधीने जे काही उत्पन्न करतात ते सर्वच्या सर्व आपलेच स्वरूप आहे. ही माझी ठाम बुद्धी आहे. हे सर्व शक्तिमान प्रभू, माया ह्या म्हणजे संसार चक्राच्या चैतन्य शक्तीने फिरत आहे. आसाप्रमाणे सतत फिरत असते आणि आपल्या भोवतीच फिरत असते, आपल्या अधीन असते. मी आपणास शरण आलो आहे. भगवान, या संसारी लोक फार लालची असतात. स्वर्गात मिळणाऱ्या समस्त लोकपालांचे ते आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर्य खूप पाहिले मी. पण ज्यावेळी माझे वडील थोडा क्रोध करून हसत होते, त्यामुळे त्यांच्या भुवया वाकड्या होत, तेव्हा त्या स्वर्गाच्या संपत्तीला काही ठिकाणा राहत नसे. ती लुटत फिरत असे. पण आपण माझ्या त्या पित्याला सुद्धा मारून टाकले. कुठतरी याच्या मनात आपल्या पित्याबद्दल जी कोमल भावना होती तीही तो बोलत बोलत व्यक्त करतोय.
आणि मी ब्रह्मलोकापर्यंत आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर्य, इंद्रिय भोग याला संसाराचे प्राणी इच्छा करूनही इच्छित नाहीत. हे सर्व म्हणजे पाहिलं, कारण मी जाणतो की अत्यंत शक्तिमान काळ रूपाने आपणच त्यांना ग्रासलेले आहे. म्हणजे ते मिळून काही उपयोग नाही. त्याच्या अतीत जे आहे ते आपण आहात, त्यात भरलेले जे आहात ते आपण आहात, अशा आपणास मी वंदन करतो. दुसऱ्या संसारी जीवांप्रमाणे आपल्यात लहान मोठ्याचा भेदभाव नाही. हे भगवन, हा संसार एक असा अंधारा आड आहे की ज्यात काळरूप सर्प चावण्यासाठी सज्ज आहेत. विषय भोगांची इच्छा करणारे पुरुष त्यात पडून असतात. मी प्रसंग दोषामुळे त्यात पडला जात होतो, परंतु भगवान देवर्षी नारदांनी मला आपले करून वाचवले, आणि मग मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू? हे भगवान, संपूर्ण जगत एकमात्र आपण आहात. भगवान, जे काही कार्य करण्याच्या रूपात प्रतीत होते ते सर्वच्या सर्व आपणच आहात. ह्या संपूर्ण विश्वात स्वतःत आपल्यात समावून आत्मसुखाचा अनुभव करत निष्क्रिय होऊन प्रलयकालीन पाण्यात आपण शयन करत असता. आपणच विराट पुरुषास, आपल्यासारख्या विराट पुरुषास हजारो मुखे, चरणे, डोके, हात, जांघा, नाके, कान, नेत्र, आभूषण व आयुधांनी संपन्न होता. 14 भुवने आपलेच अंग आहे. सत्व, रजस, गुण हे तिन्ही गुणांनी आपणच व्याप्त आहात, अशी प्रचंड स्तुती त्यांनी केलेली आहे. जगद्गुरु, आपण सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणारे आहात. हे स्वामी, माझ्या स्वामी, मोठमोठे ऋषीमुनी प्रथम आणि वास्तविक मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौन व्रत धारण करून बसतात, पण त्याशिवाय या दैत्य कुळात जन्माला येऊन सुद्धा मी यातली कुठलीही गोष्ट न करता आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला म्हणजे माझं दुःख दूर करायला सहजतेने समोर प्रकटलात. वेदांना बीज आणि अंकुराप्रमाणे आपली 2 रूपे सांगितलीत. वास्तविक आपण प्राकृत रूप विरहित आहात. हे कार्य करून रूपास सोडून आपली अन्य काही साधनेही असतील आहेत. समग्र कीर्तीचे आश्रयस्थान भगवान, आपण परमपूज्य आहात. आपल्या सेवेची 6 अंगे आहेत: नमस्कार, स्तुती, समस्त कर्मांचे समर्पण, सेवा, पूजा, चरणकमल चिंतन आणि लीलाकथा श्रवण. या 6 शिवाय आपल्या चरणांची भक्ती कोण करू शकेल? नारद म्हणतात, अशा प्रकारे भक्त प्रल्हादाने स्तुती केली आणि तो म्हणतो की आपण सर्वांच्या यज्ञस्थली अवतीर्ण होणारे आमच्या दैत्य कुळात आज समोर आलात. म्हणजे देवाचं स्वरूप सांगायला तो क्षणिकही विसरत नाही. आणि आज सर्वांना जगाला प्रसन्न केलं. मी आपल्या समोर खूप खूप कोटी कोटी वंदन करतो, म्हणून पुनश्च तो त्यांच्या समोर साष्टांग दंडवत घालतो. आसुर कुलभूषण प्रल्हादजी भगवंताचे अनन्य प्रेमी होते. देव पुन्हा उठवतात आणि अत्यंत त्याला म्हणजे कोणचंही प्रलोभन दाखवलं तरी तो तिकडं न बघता तो म्हणतो, मला फक्त चरणांची सेवा द्या. आणि देव त्याला त्या गादीवर आरूढ करतात, त्याचा राज्याभिषेक करा सांगतात आणि राजा प्रल्हाद असं स्वतः उच्चार करतात आणि त्याला तिथं उच्चासनावर बसवतात. वरदानी शिरोमणी स्वामी असं म्हणून तो स्वतःच्या म्हणजे भगवंताची स्तुती करतो आणि खूप असं स्तुती करत आणि ते ऐकत भगवान शांत होतात. महेश्वर, आपण वर देणाऱ्यांचे स्वामी आहात. माझ्या पित्याने आपल्या ईश्वरीय तेजास सर्व शक्तिमान चराचर गुरु स्वयं आपणास न जाणता आपली निंदा केली. त्यामुळं म्हणजे जे वडील गेले त्यांना त्याचं पाप लागू नये याचं भान त्याला आहे. तो म्हणतो, त्यांनी खूप माझ्या पित्याने तुमची निंदा केली, तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचं पाप लागणार नाही असं बघा. त्यांचा रोष करू नका. हे दीनबंधू, आपली दृष्टी पडल्यावर काय अशक्य आहे? तुम्ही त्यांना जवळ मांडीवर घेऊन त्यांच्यावर प्रहार केला म्हणजे ते पवित्रच झाले असं मी मानतो. माने त्यांचा नाश न होणाऱ्या दोषापासून माझे वडील शुद्ध होत अशी प्रार्थना करतो. नरसिंह भगवान म्हणाले, निष्पाप प्रल्हादा, तुझे पिता आपोआप पवित्र होऊन तरलेत. त्यांची तर गोष्ट सोड. तर त्यांचे 21 पिढींचे पूर्वज सुद्धा
तुझ्या भक्तीमुळे तरलेले आहेत. कारण तुझ्यासारख्या कुळास पवित्र करणारा पुत्र फार थोड्या लोकांना लाभतो. माझे शांत समदर्शी सुखाने सदाचार पालन करणारे प्रेमी भक्तजन जिथे जिथे निवास करतात ते स्थान अगदी घोड्याची पाग असले तरी सुद्धा पवित्र होऊन जाते. हे दैत्यराज, माझ्या भक्तिभावाने सगळ्या कामना तुझ्या नष्ट झाल्या आहेत. तू आता आत्मभावात स्थित होशीलच. पण हा संसार कर आणि हे संपूर्ण राज्याचा उपभोग घे. माझ्या अंगाच्या स्पर्शाने तुझे वडील पवित्र झाले तरी तू त्यांची अंत्येष्टी क्रिया कर. म्हणजे त्याला पुन्हा ते भानावर आणतात. तुझ्यासारख्या पुत्रामुळे त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल. हे मुला, तू आपल्या वडिलांच्या जागी स्थिर हो. वेदवादी मुनींच्या आज्ञेने माझ्यात मन लाव. मला शरण येऊन माझ्या सेवेसाठी म्हणून ही सर्व कामे कर. हे सगळं ही फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे की ह्याचा मुलगा परम भागवत शुद्ध हृदय लहानसा बालक प्रल्हादास आपण मृत्युमुखातून सोडवले. तसेच ही पण आनंद आणि मंगलदायी घटना आहे की आता तो आपल्याला शरण आला आहे असं नारद म्हणतात आपल्या शिष्याबद्दल. भगवान त्याच्याकडे बघत हसतात आणि नारदजी म्हणतात, युधिष्ठिरा, नरसिंह भगवान इतके म्हणून ब्रह्माजींद्वारे केलेली पूजा स्वीकारून प्रल्हादजीद्वारे केलेली स्तुती सुमने स्वीकारून त्याचा भविष्याचा उल्लेख करत ते तिथं अंतर्धान पावले. सगळ्यांनी नरसिंह भगवान की जय म्हणून खूप मोठ्यांदा त्यांचा जय जयकार केला. शुक्राचार्य आदी मुनीवर ब्रह्माजींनी म्हणजे जे असतात दैत्यांचे गुरु पण भगवान तिथं समस्त आलेत म्हणजे ते त्यांच्या पुढं अत्यंत विनीत होतात. तेही वंदन करतात. आणि असं हे खूप अद्भुत प्रल्हाद चरित्र खूप विस्तृत आहे. आज आपण त्याच्यातला निम्मा भागच पाहिला त्याच्या स्तुतीतला आणि नंतर ते अंतर्धान झाल्यावर सुद्धा या अध्यायात खूप विस्तृत माहिती आहे. आपण ती सर्व उद्या बघू. आजचा हा 37व्या दिवसाचा सर्व भाग श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषांक्षमस्व भगवन्. सुचिरात प्रसुप्त देशम, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.